Hello. So hi, I hope I am audible. And this is I guess day 3. हां सो येस काल आम्ही होतो तिकडे संगमेश्वर देवरुखमध्ये आणि आज आम्ही आलो आहे लांजाला पालखीसाठी. हाच तो मेन डे होता ज्यासाठी आम्ही आलो आहे गावाला. इथलं घर कसं आहे वगैरे काय दाखवते मी आणि मग पालखी वगैरे सगळं दाखवते. येस कम अलॉंग विथ मी. काय मजा येते. फक्त ही टिकली जरा मोठी झाली असं मला वाटतं. मला फुल आंटी वाईब्स येत आहेत बट दॅट्स ओके फॉर नाव. आणि हा ड्रेस एवढा कॉम्फी आहे ना, लाईक स्टिच केला आहे हा, बट इट इज सो गुड. लाईक असं गरमीमध्ये तर इथे खूप गरमी आता ऊन आहे तर सो ह्या गरमीमध्ये ना हा असं ट्रॅडिशनल मस्त ड्रेस छान वाटतं आहे. स्लीवलेस आहे आणि छान एकदम असं नाईस कॉटनचा सुंदर वाटतं आहे. सो येस दाखवते मी पालखी वगैरे सगळं. आम्ही आता पुढची पालखीची मेन तयारी वगैरे असते ना घरात करायची, ती आमच्या दुसऱ्या रिलेटिव्सनी केली आहे. ॲज त्यांचा हा इयर आहे, ते असं इयर ऑन इयर असतं की 1 वर्ष त्यांचं 1 वर्ष आमचं असं टाईप. सो त्यांनी सगळं केलं आहे ऑलरेडी आणि आम्ही बस आता तिकडे पाया वगैरे पडणार आहे आणि जे काही थोडंफार असेल तेच. सो दाखवते मी ते सगळं. खूप मजा येते आणि ऑलरेडी इथे आवाज देत आहे पालखीचा. सो येस. आणि हां थोडंसं मला खूप आज झोप येत होती. तिकडनं इकडे ट्रॅव्हल जो होता ना त्यामध्ये लाईक समथिंग 1.5 तासाचा ट्रॅव्हल आहे डिस्टन्समध्ये. आणि मी आज सकाळी 6:30ला वगैरे उठली आहे आणि मला पहाट बघायची होती की गावची पहाट कशी असते आणि एवढी सुंदर होती. अक्षरशः ते कोंबडी ओरडते ना ती बरोबर 5:30 वाजता ओरडते. लाईक आय डोंट नो ती कशी उठते किंवा काय, बट ती एक्झॅक्ट टाईमवर ओरडायला चालू करते. मग सो ते सगळं बघितलं आणि नुसता बर्ड्सचा आवाज होता, चिमण्यांचा आवाज, कोंबड्यांचा आवाज. सही म्हणजे खूप सही वाटलं सकाळ सकाळी. म्हणजे इतका पीस ना की मी 2 दिवस ना असं गाड्यांचे हॉर्न्स सगळं असं किरकिर नाही ऐकले. फक्त हे बर्ड्सचा आवाज हे ते खूप मच नीडेड होतं. आय फील हा ब्रेक. सो सही होतं ते. म्हणजे सकाळी खूप बरं वाटलं आणि आय वॉज लाईक 1-2 व्हिडिओज फक्त मी असं मेमरीसाठी रेकॉर्ड केला की कसं दिसतं आहे सकाळचं. बाकी मी काय रेकॉर्ड नाही केलं आहे बिकॉज इट वॉज लाईक की बोलतात ना जस्ट सोकिंग इट ऑल इन. मग नंतर गप्पा वगैरे मारत होतो. सकाळी ब्रेकफास्ट वगैरे केला आणि नंतर मग दुपारी जेव्हा निघताना फोन बघितला आणि तिथे एनिवेज रेंज वगैरे काही नव्हती. सो फोनचा काही उपयोग नव्हता तसा पण. पोचलो फायनली. ओके. सो आम्ही इथे फायनली पोचलो आहे आणि आता पालखी वगैरे येईलच घरात. सो दाखवते मी तुम्हाला आमचं घर आणि अंगण कसं आहे. सो येस जेवढं मला माहिती आहे तेवढं सांगते. ओके. मी इथे लहानपणीपासून येते. लाईक आम्ही लहानपणीपासून पालखी मोस्टली मिस नाही करत. जेव्हा कधी असं एक्झाम्स वगैरे असेल तेव्हा होते मिस, बट अदरवाईज नाही असं आहे. आणि आता हे सगळं पाठची साईड आहे. आता ते काय मला माहीत नाही. सो हे इकडनं आत आल्यानंतर हे बरंच आतमध्ये आहे आणि आमचं घर ऑलमोस्ट लास्टला येतं. आणि इकडनं खाली कसं बोलू मी, इकडनं सरळ खाली गेलं ना ह्या रस्त्याने की नदी येते. ओके. सो हे इकडनं स्टार्ट होतं. हे इकडे सगळी अशी झाडं आहेत इथे लाईक हां. आणि हा जो आहे तो मेन एंट्रन्स आहे लाईक हा. आणि ह्याच्यानंतर हे इथे अशी सगळी झाडं लावली आहेत. हे फणसाचं वगैरे झाड आहे. सो येस हे फणसाचं वगैरे झाड आहे हे. आणि इथे जास्त तर काय आहे नाही. म्हणजे हे जे मध्ये दिसतं आहे ते खूप असं सुकलेलं आहे कारण की इथे कोण राहत नाही. फक्त असं ओकेजनली गणपती आणि ह्यालाच येतो आम्ही इथे. सो म्हणून ते बघायसाठी इथे कोणच नाही म्हणून ते असं आहे. आणि नंतर हा एंट्रन्स आहे. ओ माय गॉड पडली असती. आणि हा एंट्रन्स आहे. इकडनं असं आत गेलं का लेफ्ट हँड साईडला हे सगळी झाडांची जागा आहे. ही सगळी इथे काय फणसाचंच झाड आहे. हे सगळे फणसाचीच झाड आहे ती जेवढी पण दिसत आहेत ना मोठमोठी. आणि ह्याला फणस लागतात. तिकडे वरती तुम्हाला दिसत असेल आहे. मी दाखवते झूम करून. आणि हे इथे कोण बघायला नाही म्हणून हे असं आहे. नाही तर हे चांगलं असं पावसाळ्यामध्ये ग्रीन होऊन जातं पूर्ण. आणि हे एक सगळ्यात मोठं झाड आहे राईट साईडला.
इकडे तर खूप सारे फणस येतात मे महिन्यामध्ये, लाईक एकदम मस्त मोठमोठे. इथे अख्खा महिना राहिला ना मेमध्ये का हे सगळं खायला भेटतं. आणि हे इकडनं हे असं छोटंसं अंगण आहे बिफोर घराच्या इकडे. सो येस, हे इकडनं हे साईडवाले हे सगळं साईडचं आहे. आणि इकडे पण कुठची झाडं आहेत ती काय मला माहीत नाही. जेवढी झाडं मला हीच झाडं माहिती आहेत जी फणसाची आहे, बाकी कुठची काय झाडं आहेत आय डोंट नो. आणि हे काहीतरी आहे ते आय डोंट नो. अर्ध्या गोष्टी मला माहीत नाहीत. आणि हे अशी सगळी पाठची जागा आहे ही. आणि इकडनं असं खाली आल्यानंतर मग इथे आतमध्ये जातो आपण. इथे आतमध्ये गेलं की हे मेन अंगण आपलं जे आहे ते घराचं एकदम प्रॉपर. इथे असं बसायला वगैरे आहे नीट. आणि ते तुळशीचं झाड जे हर एक अंगणमध्ये असतं. आणि हे घर हे मेन घर आहे. सो येस, इथे पण थोडंसं बसायला आहे. आणि इथे खूप जास्त हवा येते, काय मस्त वाटतं आहे. आणि इकडनं मी दाखवते पाठची साईड. सो इकडनं हे असं गेलं. आता ह्या एंट्रन्सपासून दुसऱ्यांचं चालू होतं, तेव्हा असं 2-3 दिवस आधी येऊन कोणाला तरी सांगायला लागतं की हे अंगण वगैरे ते नीट व्यवस्थित करून ठेवतात. आणि इथे पण असं काय बऱ्याच गोष्टी होऊ शकतात, खूप झाडं लागू शकतात. आणि तिथे कोण बघायला नाही म्हणून लाईक ही एवढी जागा आहे इथे घराच्या आसपासच. फक्त ते फणसाचं झाड आहे ते तेवढं आहे एकदम व्यवस्थित. त्याला फणस पण आहेत, तुम्हाला दिसत असतील तर. मोठे नाही झाले, एकदम छोटे आहेत. ते काय आहे, कुठचं झाड काय आहे. आणि ना हे पूर्ण पार्टचं सगळं क्लीन असतं. म्हणजे आता इथे खूप असं झाड वाढलं आणि ते कापलं नाही. अदरवाईज हे पुढे खूप अशी मोठी जागा आहे ती प्लेन होते लाईक हे सगळं घासपूस काढल्यानंतर. बट तेच. आणि आता मी जास्त पुढे जात नाही कारण की मला इथलं काहीच माहीत नाही. आणि उगाच असं माहीत नाही तर मी नाही जात. इफ यू नो यू नो. सो बस मी इथनं युटर्न घेते. असं प्रॉपर कोणतरी पाहिजे, मम्मी, माऊ किंवा कोणतरी जे सांगतील तुम्हाला प्रॉपरली की कुठे काय एक्झॅक्टली आहे. पण ते तसं जाते आतमध्ये, तुम्हाला पालखीचं वगैरे सगळं दाखवते. आता पालखी येईलच. सो तेच बघूयात आपण. काय सही वाटते इथे इतक्या वर्षानंतर आल्यानंतर. मी इथे 2 वर्ष आधी आलेली लास्ट, आणि 2 वर्षानंतर आत्ता येते आहे. बट बरं वाटतं, छान एकदम. असे खूप सारे मेमरीज आहेत आणि खूप सारे भूतांचे स्टोरीज वगैरेच आहेत जे आम्ही काल रात्रीच एवढं बोलून झालं. खूप मजा आली. सो आता जाते आतमध्ये. खूप ऊन आहे आणि खूप गरम पण होतं आहे. सो येस, बघा तुम्ही पुढे पालखीचं. आणि हो, खूप लोक ना मला असे माझे काय फ्रेंड्स आहेत असे मला सारखे बोलत असतात, अरे तू तर कोकणी आहेस, तू हे करशील ते करशील, नारळ आणशील, ब्ला ब्ला ब्ला. मला म्हणजे इतकं काय असं वाटत नाही. ऑब्व्हियसली ते तर आता मस्करीमध्येच बोलतात, सो काय वाटत नाही. बट जस्ट असं आय वॉन्ट टू लेट यू ऑल नो दॅट सगळे कोकणी असे नसतात. ओके, असं होतं खूपदा की आम्ही कोकणी असं आमच्यावरच बऱ्याच गोष्टी होतात. सो तेच. आणि आता हे सगळ्या गोष्टी जे काय आहेत ना, नारळ, लिंबू अँड ऑल ऑफ दॅट, ही आता कोणी पण करू शकतं लाईक. बट ते कोकणी लोकांचं नाव ते रात्रीच खेळ चाले सिरियलमुळे इतकं असं खराब झालं आहे की सगळे तेच बोलतात आणि सगळ्यांच्या डोक्यात तेच आहे. काढून द्या. आणि ते सिरियलमध्ये इतकं हायलाईट केलं होतं ना त्या गोष्टी की म्हणजे बस ते एंटरटेनमेंटसाठी असतं. बट जे बघतात बाकीचे लोक त्यांना तर ते असं रिअलच वाटतं ना, जे इथे येतच नाही, ज्यांना इकडे काय माहीतच नाही आहे, इकडली काय माहितीच नाही आहे, त्यांना तर तेच वाटणार की अरे कोकणी म्हणजे असं आहे तसं हे आहे ते आहे. नाही पडत किंवा काय. मतलब आम्ही आणि आमची लाईफ वी आर सॉर्टेड. बाकी दुसऱ्यांचं काय चाललं आहे कसं आहे, वी आर लाईक वी डोंट गिव अ डॅम अबाउट इट. कोण हे बघतायत सो त्यांनाच मला सांगायला आवडेल की असे सगळे कोकणी नसतात. सो ती गोष्ट तुमच्या डोक्यातनं काढा. ते तुमच्यावर कोणी पण करू शकतं. कोकणी त्यासाठी कोकणी माणूस हवा असं नाही आहे, ते कोणी पण करू शकतं, अशी गोष्ट आहे ती. सो तेच आहे. कोकणात फिरायला खूप आहे, खूप मजा येते. सो या फिरायला एकदम सही आहे. म्हणजे इतकं छान वाटतं ना, आतून छान वाटतं की वाव यार, किती शांतता आणि पीसफुल आहे ना. मतलब खरंच पीस ऑफ माइंड. आणि वॅकेशन हवं असेल ना तर इथे मस्ट आहे येणं लिटरली. आम्ही खूप मजा करतो समर वेकेशनमध्ये, गणपतीमध्ये, पालखीला इतकी मजा येते ना खरंच. तुम्ही जर अवेअर नसाल तर इकडे तिकडे उगाच भटकू नका, खरंच भटकून जाल म्हणून.
म्हणून मी पण जास्त इकडे तिकडे गेली नाही पुढे पाठची जागा वगैरे दाखवायला. मला खूप भीती वाटते या बाबतीमध्ये. आणि कालच आमच्या सगळे स्टोरीज झाल्या आहेत, सो म्हणून मी तर नाही जात आहे. कोण असेल तर तुम्हाला दाखवलं असतं, कारण की पाठी पण आहे जागा आणि काहीतरी आहे आता इकडे. ते वाढले ना झाडं आणि ते सगळं घासपूस वॉटएव्हर, सो त्याच्यामुळे दाखवता मला येत नाही. आणि तिथे आता मी एकटी तर जात नाही आहे, बाकी सगळी आता आतमध्ये तयारी करतात पालखीची वगैरे. सो जर मी गेली तर दाखवेन, किंवा नेक्स्ट टाईम परत कधी येईन गणपतीमध्ये वगैरे, तेव्हा ते नसेल ना, सगळं काढलं असेल ना, तेव्हा दाखवेन. सो येस, फॉर नाव तेवढंच, बाय. आणि तेच कधी असं इन फ्युचर बघू जमलं तर तुम्हाला इकडल्या सगळ्या स्टोरीज मी कधी रेकॉर्ड करून सांगितलं तर सांगेन. खूप मजा येते ऐकायला. सांग तुझ्या काय मेमरीज असतील तर. माझ्या मेमरीज भरपूर आहे तिथे गावामध्ये. पहिला आम्ही यायचो, इकडनं एंट्रन्स होतं आणि तेव्हा इथे फार झाडी होती, अशी झाडी झुडपं होती. मग इकडनं आम्ही जायचो, बॅगा टाकायचो आणि मग असं धावत 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 यायचो. आणि ते आमची काकू आजी राहायची, काकू आजीच्या घरात जायचो. तिकडे खूप मस्ती करायचो. इथे तेव्हा आंब्याची झाडं होती, आता ती आहेत पण आता ती सुकावलेली आहेत आंब्याची झाडं. तेव्हा अशी बहरलेली असायची. हे असे आम्ही आंबे खायचो, खूप मजा केली आम्ही इथे. आणि मग पप्पांबरोबर नदीवर जायचो. इथे पाठी नदी आहे, तिथे नदीवर आम्ही कपडे धुवायला जायचो, आंघोळ करायला जायचो. आणि तिथे माहिती आहे का, अजूनही वाघ येतो पाणी प्यायला. आणि हे आमचं पहिलंच घर आहे, खाली नदी आहे, नदीकडून आमचं हे पहिलं घर लागतं खडकामध्ये. मग आम्हाला पहिलं आजी म्हणायची, आता ना इथे आलं आहे वाघ पाणी प्यायला, कारण त्याचा आवाज यायचा. खूप सारी आहेत मेमरीज. आपल्याला ब्लॉग कमी पडेल जर माझ्या मेमरीज चालू झाल्या तर. आणि तिकडे ना, तेव्हा तिकडे वाघ एकदा वरती बसलेला. ते वॉशरूम्स आहेत 2 बाहेर. ते नॉन एस्थेटिक, सो मी ते दाखवलं नाही. नाही, आता ते पडीक झाले, आता घरामध्ये सगळं बांधलं. हां, सो ते घरातले ते बाहेरचं आहे, सो ते मी नाही दाखवलं. बट तिथे वरती वाघ बसून राहतो. नारळ लागायची, आता ते सुकली, कारण पाणीच नाही. इथे ना नारळाचं झाड, इतकी नारळ लागायची की आम्ही रोज नारळाचं पाणी पियायचो, नारळ काढून. पण आता ते सुकलंय बिचारं, बघा कसं झालंय, कारण कोण नाही इथे ना पाणी वगैरे घालायला. तिकडे पण बरीचशी जागा आहे झाडं लावायला. आणि हे तर आमचं फक्त अंगण झालं, अजून आमचं देसाऱ्यामध्ये खूप मोठी जमीन आहे, तिथे भरपूर शेती वगैरे आहे. पण आता कोण शेती करत नाही, कोण येत नाही मुंबईला, तसं सगळं पडून असतं गावी. मुंबईला असं सगळे कोणच येत नाही. मग आमची दरवेळी वर्सल असते प्रत्येकाची. ह्यावेळी दुसऱ्या काकांची होती, त्याच्या आधी आमची होती, असं 4 जणांची वेगवेगळी असते. मग तेव्हा प्रत्येकजण येत आणि प्रत्येकाचं जे काय आहे कार्य ते करतो. गणपती झाले, पालखी झाले, मग रामनवमी, गुढीपाडवा, हे प्रत्येकजण वर्षभर मग करत असतो, दिवाळी. आणि ते ह्याचं काय देवाचं आपलं, कुठचे ते देव आहेत पालखी येते ते? हे आपले ग्रामदैवत, कुलदैवत, ते येतात दरवर्षी आपल्या घरी आपल्या भेटीला पालखीमध्ये. मग त्यावेळी आपलं घर उघडं पाहिजे ना, मग त्यावेळी आपण ते आपल्याला भेटायला येतात, म्हणून आपण इथे येतो. त्यांची